अमरावती शहरात शनिवारी गणरायाचं जल्लोषपूर्ण वातावरणात आगमन झालं। येणारे 10 दिवस राज्यासह अमरावती जिल्ह्यातही उत्साहाचं वातावरण राहणार आहे। मात्र अतिउत्साहाच्या भरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस विभाग देखील लक्ष ठेवून आहे। हर वर्ष की तरह गणेश चतुर्थी का त्यौहार पूरे देश में मनाया जाता है। आज अमरावती में भी बड़े धूमधाम से ये त्यौहार मनाया जा रहा है। गणेश जी को हम 10 दिन स्थापित करते हैं, घर में बहुत अच्छे से पूजा पाठ करते हैं और 14वें दिन उनका विसर्जन करते हैं। ऐसे सभी लोग ऐसे ही बहुत तैयारी से, बहुत धूमधाम से और बहुत खुशियों से ये त्यौहार मना रहे हैं। अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या गणपती रायाचं अमरावती शहरात जिल्ह्यात धूमधडाक्याचं असं आगमन झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता की आपण सध्या अमरावतीच्या नेहरू मैदान या ठिकाणी आहो आणि या ठिकाणी गणपती जे मार्केट आहे या मार्केटमध्ये भाविक भक्तांनी गणपती आपल्या घरी नेण्यासाठी प्रचंड अशी गर्दी केलेली आहे। सकाळपासूनच अमरावती शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे। यावर्षी जर पाहिलं तर मातीचे पर्यावरणपूरक असा हा गणपती उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यामुळे मातीच्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तीला भाविक भक्तांनी सर्वात अधिक पसंती दिलेली आहे। तुम्ही पाहू शकता की अमरावती महानगरपालिका आणि अमरावती शहरातील जे कुंभार समाज आहे त्यांनी या ठिकाणी इको फ्रेंडली मातीचे गणपतीचे स्टॉल लावलेला आहे आणि त्या स्टॉलवर सर्वाधिक गर्दी आपल्यास पाहावयास मिळत आहे। इको फ्रेंडली गणपती आणि पर्यावरणपूरक असा गणपती उत्सव अमरावती शहरामध्ये 10 दिवस साजरा करण्यात येणार आहे। अमरावती शहराचा जर विचार केला तर घरगुती गणपती हे सकाळी आता 12 ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी घेऊन जात आहे, तर त्यानंतर मोठ्या मंडळाचे जे गणपती आहेत त्यांच्या भव्य मिरवणुका ह्या सायंकाळी 5 नंतर निघणार आहेत। अमरावती शहरात जे गेटच्या आतमधले जे मंडळ आहेत, आझाद हिंद मंडळ, श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ, राजापेठ स्पोर्टिंग क्लब तसेच इतर जे काही मंडळ आहेत ते सायंकाळी 6च्या नंतर त्यांच्या मिरवणुका निघणार आहेत। मात्र या ठिकाणी नेहरू मैदानमध्ये आता सध्या भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गणपती आपल्या घरी घेऊन जाण्याची तयारी करत आहे। मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी भाविक भक्तांचा आपल्याला दिसून येत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गुलालाचे सुद्धा दुकानं आहेत, गुलालाची उधळण या ठिकाणी होत आहे। गणपती बाप्पासाठी जे मखरण लागते त्याचे सर्व दुकाने या ठिकाणी सजलेले आहेत। उंदीर मामाची दुकाने या ठिकाणी सजलेली आहेत। सोबतच ढोल पथक, बँड पथक या ठिकाणी उपलब्ध आहे। जे भाविक भक्त आपल्या घरी गणपती घेऊन जातात त्यांच्यासाठी ढोल पथकाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे जल्लोषात असा भक्तिपूर्ण वातावरणात अमरावती शहरामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे। येत्या 10 दिवस हा गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे। त्यामुळे भाविक भक्त जे पाहत आहेत आपण पुढे पाहू शकलो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती रायांचं आगमन सुरू आहे। बच्चे कंपनीसुद्धा गणपती घेऊन आपापल्या घरी जात आहे। त्यामुळे लहान मुलं असो किंवा अबालवृद्ध असो यांनी गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करत आहेत। अमरावती शहराचा जर विचार केला तर अमरावती शहरात सार्वजनिक 500 मंडळ आहेत, त्यांनी या ठिकाणी सार्वजनिक गणपतीची स्थापना केली आहे मंडळाची। तर ग्रामीण भागामध्ये 495 गणपती मंडळांनी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे। एकूण जर पाहिलं तर अमरावती शहरात धूमधडाक्यात हा उत्सव आता साजरा होणार आहे। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।